महत्वाची बातमी दिल्लीतनं येते। अमित शहा आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक पार पडली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 90 जागांची शिंदेंनी शहांकडे मागणी करणार असल्याचंही सूत्र सांगतायत। दिल्लीतल्या विज्ञान भवनात दोघांची बैठक पार पडतीये अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सकाळच्या सहयोग संपादक मृणालिनी नानिवडेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। मॅम, दिल्लीमध्ये ही बैठक पार पडते, 90 जागांची थेट मागणी करण्यात आली आहे, कसं बघायचं याकडे? माओवादाच्या बिमोडासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रात्री भेटायला जाणार आहेत आणि दिवसभरातच त्यांनी आम्हाला किमान 90 जागा महाराष्ट्रात मिळायला हव्यात अशी मागणी केली आहे। याबद्दलची त्यांची गणित सरळ आहे। लोकसभेचा आमचा प्राइस रेट लक्षात घेता आम्हाला या एवढ्या जागा दिल्या गेल्या पाहिजेत। शिवाय पक्षाची मान्यता, शिवसेना उद्धव ठाकरे गटासमोर उभं राहताना ते जर 100 जागा लढणार असतील तर किमान 90 ही त्यामागची कोष्टक आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्याप जोश नाही। मराठा समाज नाराज आहे, त्यामुळे मराठवाड्यात फारशी संधी मिळत नाही। अशा परिस्थितीत किमान 90 जागा आम्हाला लढायला मिळाव्या तर महाराष्ट्रात सत्ता येऊ शकेल असं ते वारंवार सांगतायत आणि आज या निमित्ताने ते प्रत्यक्ष भेटही घेणार आहेत। सध्या भारतीय जनता पक्षालाही त्यांच्या सहयोगी पक्षांना निभावून न्यावं लागतंय। केंद्रातलं सरकारही सहयोगी पक्षांसकटचं सरकार आहे। एकनाथ शिंदे हे सगळे मुद्दे हाताशी धरून निगोशिएट करणार आहे। आपल्याला माहिती आहे की शिंदे उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याला धक्का देऊन समोर येत आहे, त्यामुळे ते फार खाली जागा वाटपात ऐकून घेणार नाही अशी त्यांच्या गटाची सध्याची भूमिका आहे। मात्र ते या सर्व चर्चा मैत्रीपूर्ण रीतीने करतील आणि अधिकाधिक जागा पदरी पाडून घ्यायचा प्रयत्न करतील। अगदी, त्यामुळे आता ही जागांची मागणी मान्य होते का, काय तडजोड होते, पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद मॅम, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।